विधानसभेसाठी छत्रपती संभाजीराजे आणि मनोज जरांगे पाटलांची युती होणार का? आज आंतरवाली सराटी येथे महत्त्वाची बैठक संपन्न झाली आहे. नमस्कार, मी संगमेश्वर लांडगे आणि आपण पाहतात राजमुद्रा न्यूज लाईव्ह. राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत, तर काही ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करून प्रचाराला देखील सुरुवात करण्यात आली आहे. या निवडणुकीत मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटलांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर स्वराज्य पक्षाचे प्रमुख तथा माजी खासदार छत्रपती संभाजीराजे आणि मनोज जरांगे पाटील यांची आज नुकतीच आंतरवाली सराटी येथे भेट संपन्न झाली आहे. या भेटीदरम्यान परिवर्तन महाशक्तीच्या निर्मितीपासूनच छत्रपती संभाजीराजे आणि मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरावं आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर आमच्यासोबत यावं असं आवाहन देखील संभाजीराजे यांनी केलं होतं. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी संभाजीराजे छत्रपती यांनी परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून तिसरा पर्याय निर्माण केला आहे. या महाशक्तीने महाराष्ट्रभरात जवळपास 40 उमेदवार जाहीर केले आहेत. 2 दिवसात तब्बल 100हून अधिक जागांवर उमेदवार देण्याची तयारी देखील परिवर्तन महाशक्तीने दर्शवली आहे. असे असतानाच महाविकास आघाडी आणि महायुतीतील महाराजांची मोठ बांधून ही तिसरी आघाडी आगामी विधानसभा निवडणुकीचं गणित करत असल्याचं माध्यमातूून समोर आलं होतं. त्यामुळे इतर पक्षांच्या उमेदवाराची यादी अंतिम झाल्यानंतर परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उमेदवार देण्यात येतील असं बोललं जात असतानाच मनोज जरांगे पाटील यांनी देखील ज्या ठिकाणी शक्य असेल तेथे उमेदवार देऊ आणि इतर ठिकाणी उमेदवारांना पाडण्याचं काम करू असं म्हटलं आहे. याच पार्श्वभूमीवर आज स्वराज्य पक्षप्रमुख छत्रपती संभाजीराजे आणि मनोज जरांगे पाटील यांची भेट झाली आहे. सकाळीच 10 वाजता आंतरवाली सराटी येथे छत्रपती संभाजीराजे यांनी या आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात एकत्र येण्याचा निर्णय घेऊया असं मनोज जरांगे पाटील यांच्याकडे प्रस्ताव ठेवला असताना आता हा निर्णय होईल का हे मात्र पाहणं गरजेचं आहे. या भेटीदरम्यान अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाली आहे. ते नेमके कोणते मुद्दे आहेत हे या ठिकाणी आपण पाहूयात. मनोज जरांगे पाटील हे ज्या ठिकाणी उमेदवार देतील त्या उमेदवारांना अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागणार आहे. निवडणूक आयोग जे चिन्ह देईल ते स्वीकारावे लागणार आहे. यामुळे प्रत्येक मतदारसंघातील उमेदवाराला आयोग वेगवेगळे चिन्ह देईल. त्यामुळेच चिन्हाचा प्रचार करणे मनोज जरांगे पाटील यांना अवघड होणार आहे. हे अपक्ष उमेदवार निवडून आल्यानंतर कायद्याच्या नजरेतून जरी ते अपक्ष असल्यामुळे त्यांच्यावर कोणतेही कायदेशीर बंधन लागू होणार नाहीत. त्यामुळे ते कोणत्याही पक्षात प्रवेश करू शकतात अशी शंका संभाजीराजे यांनी मनोज जरांगे पाटील यांना बोलताना व्यक्त केली. यासोबतच सरकार स्थापनेसाठी कोणत्याही पक्षाला अपक्ष उमेदवार पाठिंबा देऊ शकतात. त्यांना पक्षाचा कोणताही व्यूप लागू होत नाही. पक्षांतर बंदीचा कायदा लागू होत नाही. सगळे आमदार आपल्या शब्दात राहतील, समाजाला सोडून जाणार नाहीत. हे सर्व भावनिकता म्हणून बोलणे ठीक आहे, पण व्यावहारिकदृष्ट्या प्रत्यक्ष राजकारणात भावना चालत नाही. आजपर्यंत समाजाच्या नावावर निवडून आलेले बहुतांश आमदार नंतर समाजाला पाठ दाखवताना हे मागील 70 वर्षापासून आपण बघत आलो आहोत. अपक्ष उमेदवार दिले तर अपक्ष व स्वराज्य पक्षाचे उमेदवार यांच्यात मताची देखील विभागणी होईल आणि इतर पक्षाच्या उमेदवारांना विजय मिळवण्यासाठी सोपं जाईल. याचा फायदा इतर पक्षांना निवडणुकीमध्ये विजय होण्यासाठी होऊ शकतो अशी शंका संभाजीराजे यांनी यावेळी व्यक्त केली. यामुळे समाजाच्या हातात काहीच राहणार नाही. समाजाचा या ठिकाणी मोठा घात होईल व परत समाज विखुरला जाईल. अपक्ष म्हणून उमेदवार उभे करण्यात हा सगळ्यात मोठा आपल्यासमोर धोका आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या लक्षात छत्रपती संभाजीराजे यांनी आणून दिले. भविष्यात त्याच्यावर काही इलाज करता येणार नाही. त्यामुळे आताच योग्य निर्णय घेऊन आपण एकत्र येणे गरजेचं आहे असे स्पष्ट मत संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेत मांडताना दिसले. महाराष्ट्र स्वराज्य पक्ष नोंदणीकृत आहे. पक्षाला आयोगाचे अधिकृत निवडणूक चिन्ह देखील आहे. सर्वच उमेदवारांना एकच चिन्ह आहे आणि एबी फॉर्म असेल. त्यामुळे निवडून आलेल्या सर्व आमदारांना पक्षांतर बंदी कायदा आणि व्यूप लागू होणार आहे. त्यांना कायदेशीर बंधने असणार आहेत. त्यामुळे अपक्ष म्हणून उमेदवार न देता स्वराज्य पक्षाच्या चिन्हावर हे उमेदवार उभे करावेत असा प्रस्ताव यावेळी मनोज जरांगे पाटील यांना संभाजीराजे यांनी दिला. किंवा अपक्ष उभे करायचे असतील तरच मत विभागणी टाळण्यासाठी दोघांनी युती करण्याचाही निर्णय घ्यावा. हा निर्णय मात्र संभाजीराजे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर सोपवला आहे. एकंदरीतच समाजाची ताकद एकजुटीने दिसणे गरजेचं आहे. समाजाच्या मताची विभागणी झाल्यास इतरांना त्याचा नक्कीच फायदा होऊन परत तेच समाजाच्या डोक्यावर बसतील. त्यामुळे आपण एकत्र येणे अत्यंत आवश्यक असल्याचे छत्रपती संभाजीराजे यांनी
मनोज जरांगे पाटलांना सांगितले। या सर्व चर्चेची माहिती बैठकीनंतर संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माध्यमांना बोलताना सांगितली। आता महाराष्ट्राला उत्सुकता लागलेली आहे, मनोज जरांगे पाटील नेमका काय निर्णय घेतील, ते संभाजीराजे यांच्या सोबत जातील का अपक्ष उमेदवार देतील, हे येणाऱ्या 1-2 दिवसात कळणार आहे। कारण फॉर्म भरण्याची तारीख ही जवळ आलेली आहे, त्यामुळे आज किंवा उद्या येत्या 2 दिवसात हा निर्णय होणं अपेक्षित आहे। तुम्हाला काय वाटतं, मनोज जरांगे पाटील संभाजीराजे यांच्या सोबत जातील का अपक्ष उमेदवार देतील? आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्की कळवा आणि पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह। धन्यवाद।